दरवर्षी 26 जानेवारी हा खास दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। भारताच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे। देशभरात विविध देशातील सरकारी कार्यालयातच नाही तर शाळेतही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं। हातुरे वस्ती विमानतळ येथील ओम इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोठ्या उत्साहात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल गुड्डेवाडी माजी शिक्षक तसेच शाळेचे संस्थापिका रेखा मल्लेवाडी, ओमकार मल्लेवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज फडकवण्यात आला। विमानतळ परिसरात प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। चिमुकल्यांनी यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी घेतल्याने त्यांना तब्बल शाळेच्या वतीने 101 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ट्रॉफी देऊन प्रोत्साहित करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी आपली वेगवेगळ्या देशभक्तीच्या गाण्यावर कलागुण सादर करून आपापले मनोगतही व्यक्त केलं। याला पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पोलीस, सैनिकी पोशाखामध्ये हातात तिरंगा घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं। संस्थापिका रेखा मल्लेवाडी व प्रमुख अतिथी यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या। सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी प्रशालेच्या प्रांगणात एकच गर्दी केली होती। यावेळी शिक्षण संस्थेच्या संचालिका रेखा मल्लेवाडी, मार्गदर्शक काशीनाथ मल्लेवाडी, ओंकार मल्लेवाडी सचिव, शिक्षक स्टाफ दीपाली बोरगावकर, सुनीता बिराजदार, पल्लवी पाटील, अंबिका कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, कन्याकुमारी पाटील, सुलोचना घोडखे, माधवी गोरन, सारिका करंढे, स्वाती बमनगे, उजमा मुल्हा, जयश्री घोडखे, फरजना नदाब आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतलाय। भारत माता की वंदे। नाही ओम इंग्लिश प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय म्हणजे गुरुवर्य शिक्षकाचे करून आज रिटायर झालेले आमचे मामा त्यात गुड्डेवाडी सर यांचा मोलाचा वाटा शाळा पुढे येण्यासाठी तर आहेच आणि त्यांनी आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून आपली शाळेची शान वाढवलेली आहे ही त्यांची ऋणी आहे। आज पाहिला तर शाळेची ट्रॉफी आणि आपण प्रमाणपत्र वाटप करत आहोत। या प्रमाणपत्राच्या मागे पण एक उद्देश आहे की मुलांचे जे सुप्त गुण आहेत प्रत्येकाने काय करू लागले नोकरीपेक्षा काहीतरी त्यांच्या क्रीडा सप्ताह घेतलो, आपण चित्रकला घेतलो, वक्तृत्व स्पर्धा घेतलो, प्रत्येकाच्या मुलांचा तो गुण बाहेर खेचून आणून ते लोकांसमोर प्रदर्शित करून मुलांना मोटिवेशन करण्यासाठी आज आपण मुलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मुद्दाम ठेवलेला आहे। मुलांचं म्हणजे बाल मनावर असं संस्कार होतील की माझ्यात काही कमी गुण नाही, कुठल्या तरी एका गोष्टीत मी पुढे आहे। मुलांमधला न्यूनगंड काढून सकारात्मक भावना उत्पन्न करण्यासाठी हाचाही उद्देश आपण पूर्ण केलेला आहे। सारे हिंदुस्तान हमारा आज आपण बघतो की रिपब्लिक डे म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक हा राष्ट्रीय सण आहे। आज पाहिला तर प्रजासत्ताक हे आपल्या मुलांना काय कळायचं तर प्रजाची सत्ता म्हणजे आज प्रजासत्ताक 15 ऑगस्ट 26 जानेवारी दोन्ही मधला फरक आपण स्वातंत्र्य झाला तर 15 ऑगस्ट 1947 आपला देश। आज पाहिला तर 26 जानेवारी 1950 ला आपल्या हातात खऱ्या रूपाने सत्ता हातात आली होती कागदोपत्री। ते मुलांना समजावून सांगण्यासाठी आज हा आपण देशाचा अभिमान, देशाचा सण, सर्व जाती धर्माचे मिळून हा एकच सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो। आज आपण ह्या सणाचा उद्देश काय आपले हक्क, आपले कर्तव्य आणि अधिकार, जसं आपलं घर समाज आपण आपलं म्हणतो तसं माझा देश भारतात देशात विविधतेतून एकता म्हणजे सर्व धर्म, सर्व जाती आणि भारतात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हवामान पूर्ण सकलबाग असा वेगवेगळे प्रदेश असून सुद्धा आपण कुठल्याही नागरिक तर भारत असं म्हणतो। आपल्या मुलांना भारत हा संकल्प केलो। आज मी पाहिलं त्या तिरंगी कपडे आणि विविध वेशभूषा आणि भारत देशाबद्दल अभिमान आज आपण नृत्याचे दाखवून दिले, आज आपल्या त्यांच्या भाषणातून सुद्धा दाखवून दिले। मग आजचा हा प्रजासत्ताकाचा उपयोग आजच्या काळात राष्ट्रीय महापुरुषाला तर वंदन करूच, आता सध्या आपल्याला आता तर किती जण तरी भारत देशासाठी लढू लागले आहे। आर्मी असू दे, पोलीस असू दे, ह्यांचा तर मनोमन अभिमान आहेच। दैनंदिन जीवनात भाजी विकणारे, दूध विकणारे, फळभाज्या विकणारे आपल्यासाठी जे काम करतात ते भारतीय आहेत। ते त्यांचाही आपण दररोज अभिमानाने गुड मॉर्निंग म्हणून, थँक्यू म्हणून
आपल्या भारतातील लोकांच्या अपमानाचा मान ठेवला तर देश एक व्हायला वेळ लागणार नाही. जाती धर्माचा राजकारण न करता भारत हा एकच देश आहे. आपण आज गेलो तर आजच्या दिवसाची 75 वर्ष ज्या झालेला आहे तो सार्थक होईल आणि आपले मुलं पोरं पाठवेल त्यांना आज आपण शिक्षण देत आहोत. आणि सर्व पालक आणि विद्यार्थी आणि इथे शिक्षक असलेल्या सर्व पालकांचे मी ऋणी आहे आणि आभार व्यक्त करते. उपस्थित सगळ्यांना मुद्दाम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ लिंगाताई मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आता प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला. असेच या शाळेची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द